हॅलो, गोलंदाज तयार असतील. चौकार येतोय. मॅच मिळते, रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला मराठा वॉरियर्स हडपसर हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेक्सटेक मायक्रोस्पेक ही टीम पाहायला मिळते. मेक्सटेक मायक्रोस्पेक कंपनीचे सर्व पदाधिकारी आणि एन्जॉय म्हणून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. पहिली मॅच पराभूत झालेत. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय फर्स्ट फिल्डिंग करतायत. नऊ धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी देखील चेंडू सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. थांबा, लगेच नाही. आत्ताचा बॉल बघा काय दिलाय का त्यांनी. 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिले 2 चेंडू टाकले गेले, 14 धावा बनवल्या आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू वाईड असेल, दिशा खराब. ही मॅच ज्यावेळी आम्ही पाहतो त्यावेळी या कंपनीच्या सर्व टीमकडे सातत्यानं लक्ष राहिले, कारण की षटक जर असेल ना, बऱ्यापैकी वाईड बॉल नो बॉल पाहायला मिळतात. कारण प्रोफेशनल क्रिकेटर्स नाही आहेत, त्यांना त्यांच्या व्यवसायातनं त्यांच्या कामातनं वेळ मिळत नाही. आणि त्यामध्ये इथे देखील हातातनं निसटलाय चेंडू. संघर्ष करताना पाहायला मिळते. मेक्सटेक मायक्रोस्पेक कंपनीची टीम व्यवसाय आपला सांभाळत क्रिकेट खेळलं जातं आणि क्रिकेट खेळत खेळत व्यवसाय सांभाळला जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. क्रिकेटची आवड त्यांना इथे मैदानामध्ये घेऊन आली आणि ही आवडच त्यांना दाखवून देते की तुम्हाला योगदान द्यावं लागेल. इथे अक्रॉस दी बॅटपटका खेळला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार 4 धावांसाठी. बावीस धावा आपण स्कोर कार्डवर पाहू शकतो. 22 लॉस ऑफ 0 विकेट. नो बॉल. बीमर असेल. तेवीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगती पथावर आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बीमर बॉल टाकले, त्यामुळे गोलंदाजाला इथे बाद करण्यात आलं. पुन्हा तो या मॅच मध्ये ओव्हर टाकू शकत नाही, षटक हाताळू शकत नाही, कारण 2 बीमर्स बॉल एका ओव्हर मध्ये जर हाताळले गेले तर तो गोलंदाज अपात्र ठरतो बॉलिंगसाठी.
या षटकातील शेवटचा बॉल असेल. मास्टर पाठवतो तुम्हाला. बघा मला कुठं पाठवायचं. इथे उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, दूर राहतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. 2 धावा इथे स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावा संख्या तब्बल 25 धावा पाहायला मिळते. 25. हॅलो. यानंतरची मॅच मराठा टायगर्स 2 विरुद्ध लेजंड्स बी. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या ठिकाणी या. आपण लगेचच टॉस करणार आहोत. मराठा टायगर 2 चे कर्णधार तानाजी शेठ या ठिकाणी आहेत. लेजंड्स बी टीमचे कर्णधार विनंती आहे आपण या ठिकाणी या. लेजंड्स बी आहे की लेजंड्स 13 आहे? लेजंड्स 13 आहे मला वाटते. लेजंड्स 13 या कर्णधार आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय सचिनजी जगदाळे साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. सचिन शेठ जगदाळे आपल्या समोर जोडले जात आहेत. एका बाजूला मराठा टायगर्स 2 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान संघ असेल. हॅलो. यानंतरच्या मॅचचा टॉस इथे संपन्न केला जातोय. लेजंड्स 13 विरुद्ध टायगर्स 2 या दोन संघांमध्ये टॉस. हु विल कॉल? हेड इज द कॉल अँड इट्स हेड. टॉस जिंकला मराठा टायगर्स 2 या टीमनं. सर काय नाही असेल? फर्स्ट बॅटिंगचा निर्णय असेल. फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय कशामुळे घेतला? कारण काय पहिलं बॅटिंग करण्याचा? नाही स्कोरचं म्हणजे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे केलं गेलंय. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आपल्या मार्फत देखील एक सुंदर अशी स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल या आयोजकांना शुभेच्छा द्या आणि काय सांगाल कशा प्रकारचं आयोजन पाहायला मिळते? नाही स्वराज्यवाल्यांनी खरंच सांगतंय सुंदर अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याने अतिशय म्हणजे सुंदररित्या सर्व नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्याबद्दल काहीच आमच्या मनात काहीच नाही असं. आणि सर्व कार्यक्रमासाठी आम्ही शुभेच्छा देत आहे. नक्कीच तुमचं देखील हार्दिक अभिनंदन असेल. लेजंड्स 13 टीमचे कर्णधार आहेत आपल्या समोर. प्रथम फिल्डिंग करणार आहात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमच्या कमीत कमी 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमच्या टीमचा. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारचं आयोजन वाटतंय? अगदी आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता असेल, सकाळी चहा असतो, दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा चहा असतो, संध्याकाळी जेवण असतं, दुपारी देखील जेवण असतं. या आयोजनाबद्दल काय सांगाल? स्वराज्य ग्रुपने खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि खूप शुभेच्छा त्यांना.
थँक्यू व्हेरी मच. दोनही टीम्सला आणि मान्यवरांचे देखील मनपूर्वक आभार असतील. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जातोय. मॅच रंगतदार पाहायला मिळते. तीन ओव्हर 49 रन झालेले आहेत.
काय काय आहेत की तिकडं कलर आहे कलर कॉमेंट करते थोडी तरी तुला बोलायचं बोल की म्हणा आनंद चिकन्स यानं जर सलग 3 षटकार मारले प्रशांत भगत यांच्याकडं सलग 200 रुपये पाहिजे तिकडे येणार इकडे लवकर ये विजय सावंतनं जर 6 मारला तर विजय सावंत यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी पुढील चेंडूवरती षटकार मारला तर रुपेश बाबर यांच्याकडून 501 रुपये रोख मिळतील. ही संधी पाहूयात ते कमावतात काय. यानंतर होणारा सामना मराठा टायगर 2 वर्सेस लिजेंड्स 13. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी स्टेज जवळ यायचंय. मराठा टायगर्स 2 वर्सेस लिजेंड 13. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज तयार आहेत. मॅक्सटेक अँड मायक्रोस्पेक
या टीमच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर्स हडपसर हा संघ आपण पाहतोय. मिक्सटेक मायक्रोस्पेक मशीन्स अँड गोल टेस्टिंग मशीन्स, द न्यू जनरेशन ऑफ ऑटोमॅटिक XRF. सुंदर अशा मशीन्स आपण पाहतोय. फायबर लेझर मार्किंग स्प्लिट टाइप मशीन या कंपनीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. त्याचबरोबर फायबर लेझर मार्कर पोर्टेबल मशीन F20 इको, F20 प्रो, F20 प्रो प्लस 3 व्हेरियंट्स या मशीनचे आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे E20 इको, F20 प्रो, F20 प्रो प्लस फायबर लेझर मार्कर स्प्लिट टाइप मशीन. ही मशीन देखील अतिशय उपयुक्त ठरू शकते आपल्या व्यवसायासाठी. लेझर वेल्डिंग मशीन LW200 ही मशीन देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. लेझर कटिंग मशीन F20, F80, F100 3 व्हेरियंट्स या मशीनमध्ये देखील आपण पाहू शकतो. तर फायबर लेझर मार्कर विथ कॅमेरा मॉडेल देखील ही मशीन आपण पाहू शकतो. या 3 प्रकारच्या मशीन ऑथोराइज चॅनल पार्टनर मायक्रोस्पेक इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रिसिस मेटल इंडस्ट्रीज इन इंडिया, कंप्लीट असाइनिंग अँड ऑल मार्किंग सेंटर, टर्निक प्रोजेक्ट आहे. त्याचप्रमाणे मायक्रोस्पेक इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, द न्यू जनरेशन ऑफ ऑटोमॅटिक XRF, द प्रिशियस मेटल्स कोटिंग थिकनेस अँड ROHS मेड इन साऊथ कोरिया. 2 वर्षांची वॉरंटी आहे त्या मशीनला. 32 वर्षांचा भला मोठा अनुभव. 80% मार्केट या मशीन्सनं व्यापलेलं आहे साऊथ ईस्ट एशियामध्ये. या कंपनीच्या माध्यमातून मुख्य स्पॉन्सरशिप आपण पाहतोय. विजय सावंत यांनी जर षटकार खेळला या चेंडूवर तर रुपेश शेठ बाबर यांच्या वतीनं तब्बल 200 रुपयांचं बक्षीस असणार आहे. मराठा वॉरियर्स धावसंख्या 63 आहे. संपलं का बॉलिंग? संपलं का अजून आहे? मराठा वॉरियर्सचे कॅप्टन विजय सावंत, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर, वेळ वाया घालवायचा नाही. विजय सावंत, प्रवीण निकम, वेळ वाया घालवू नका. 65 धावा, टुविनसाठी 65 धावाचं आव्हान आहे. 2 बॅट्समन आपले लवकरात लवकर आत पाठवायचे आहेत. पुढची कोण आहे सचिन?
8. आनंद खडसे पुढचं षटक आणि हा चेंडू हा अंपायरचा इशारा चौकार. अरे बबलूला परत एकदा फटका चौकार. बॉलच्या मागे धावतोय तो मंगेश भारते, नाही अडवू शकला. अतिशय चांगला चेंडू स्वराज्य ग्रुप कडून सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना मनपूर्वक होळीच्या शुभेच्छा. हॅपी होली. चांगला फटका आणि हा 4च्या दिशेने. अंपायरांचा निर्णय 4. प्रवीण निकम विजू सावंत आणि प्रवीण निकम, तुम्ही दोघांनी तर एक 5 मिनिटं थांबून विचार करा कोणी बॉल अडवायचा आहे तो. शिव्या मात्र देऊ नका एकमेकांना कृपया. यूट्यूब लाईव्ह आहे, विनंती असेल दोघांना पण. स्वराज्य ग्रुप तर्फे सर्वांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या मॅचला आगमन झाले ते माधव मुठीचे सुजित सावंत. कृपया वेळ वाया घालवू नका. तुषार पुढचं षटक घेऊन येतोय तो तुषार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि हा अतिशय सुंदर बॉल. पहिला चेंडू तुषार कडून आपल्या संघासाठी पाहतोय काय करतोय तुषार. तुषार कालपासून आमचा बदली ड्रायव्हर आहे, प्रत्येक संघाला मदत करतोय, जिथं कोण नाही तिथं तुषार. तुषार सावकाश घ्या. कृपया अरे अतिशय सुंदर थ्रो पृथ्वीराज साळुंके यांच्याकडून आणि हा नो बॉल होता. तर मराठा वॉरियर्स यांच्या कॅप्टनला प्रेक्षकांच्या कडून एक छोटीशी विनंती आहे. त्यांनी पुढचं षटक मंगेश भारते यांच्याकडे सोपवावं. तुषाराने आणि हा पाहूया काय होतंय तो.
कृपया या बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही संघाला विनंती आहे, तुम्ही अर्धा तास एक्स्ट्रा घेतल्यामुळं तुमचं मानधन कट करण्यात येईल. सॉरी बरं का, एक बॉलर 12 बॉल टाकतोय राव बाबा. कृपया एक मिनिट साईड द्या. अतिशय सुंदर फटका पाहूया. गेला हा अंपायर कडून इशारा. चौकार. सावकाश काढ जरा कॅमेरा हलक्या हाताने. स्कोर किती झाला माऊली सांगतो. महालक्ष्मी ज्वेलर्स दिघी सचिन शेठ कदम यांचं आगमन. आपण ही सुंदर स्पर्धा पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आणि अनेक स्पर्धा आपण पाहत असतो. अगदी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील अनेक स्पर्धा आपण पाहत असतो. मात्र संपूर्ण भारतभरातून खूप कमी प्रमाणावर संघ दाखल होत असतात आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण काल आणि आज 2 दिवस आपण पाहतो. राजकोटवरनं संघ दाखल झालाय. श्री गणेश 11 राजकोट हा संघ मैदानामध्ये काल देखील खेळताना पाहायला मिळाला, आज देखील खेळताना पाहायला मिळालं. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळालंय आणि त्या टीमचे कर्णधार सन्माननीय राकेश कदम सर आपल्या समोर जोडलेत आहेत. राकेश कदम सर, या आपलं स्वागत आहे. ही सुंदर अशी स्पर्धा राजकोटवरनं आपण दाखल झालाय. सर्वप्रथम प्रवासासाठी किती वेळ लागला तुम्हाला? 16-17 तास लागला आम्हाला. जवळपास 16 ते 17 तासाचा अंतर प्रवास करून या ठिकाणी दाखल झाले आणि काल तुम्ही या स्पर्धेमध्ये पहिली मॅच खेळला. त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या मॅच बद्दल काय सांगाल? सर्वप्रथम खूप भारी टीमवर्क होतं. सगळ्यांनी फुल सपोर्ट केला. फिल्डर, बॉलर, बॅटिंगनं ऑल ओव्हर 100% सगळ्यांनी दिलं टीममध्ये आमच्या. नक्कीच 100% एफर्ट्स दिले आणि हे एफर्ट्स देणं देखील गरजेचं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर राजकोटमध्ये देखील आम्ही अनेक स्पर्धा पाहत असतो. चांगल्या प्रकारचं आयोजन असतं. मात्र राजकोटमधील स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल ॲज कम्पेअर टू तुमच्या परिसरातील स्पर्धांच्या बद्दल? नाही सोय दुपारच्या जेवणाची, संध्याकाळच्या जेवणाची या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर सकाळ असेल संध्याकाळ असेल दोनही वेळ जेवण आहे, चहा नाश्त्याची सोय आहे. या आयोजनाबद्दल आणि या भोजनाच्या व्यवस्थेबद्दल आपलं मनोगत सांगू इच्छिता? चांगली सोय केली आहे आयोजकांनी. भरपूर मेहनत केल्या. 1 महिना कमीत कमी याच्या मागं टाइम द्यायला लागतो. काम सोडून ही लई मोठी गोष्ट आहे. वेळात वेळ काढून यांनी काम लई भारी केले एकदम. नक्कीच आपल्या बिटजी शेड्यूलमधनं आपल्या व्यवसायातनं वेळात वेळ काढून हे सुंदर आयोजन करणं गरजेचं असतं आणि ते आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे केलं गेलं आहे. या आयोजनाबद्दल देखील कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुमच्या टीमशी कॉन्टॅक्ट कोणाच्या माध्यमातून झाला या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी? साळुंखे सर आहेत त्यांच्याकडून झालं कॉन्टॅक्ट. नक्कीच साळुंखे सरांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट झाले. साळुंखे सरांचं देखील कौतुक असेल. साळुंखे सर, आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या टीमला आमंत्रित केलं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि राजकोट टीम आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आणि सुंदर खेळ केला. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार असेल. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. संघासाठी शरद चिंचनकर पुढचा चेंडू घेऊन येत आहे. शरद चिंचनकर या ठिकाणी आपण पाहतोय वाईड करार दिलेला आहे. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर दरेशील शेठ शिंदे साहेबांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर
या स्पर्धेच्या निमित्तानं एक दिवस सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि धैर्यशील साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय सुधीर शेठ बाबर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शील्ड देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. विनंती आहे धैर्यशील साहेब या शिंदे साहेबांना आपण या ठिकाणी सुनील शेठ बाबर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित करणार आहोत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभत असतं आणि त्यांचे चिरंजीव देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन आणि या आयोजनामध्ये महत्त्वाचं मोलाचं योगदान साहेबांचं सातत्यानं दरवर्षी राहत असतं. साहेबांचं देखील मनपूर्वक आभार असेल. साहेब आपण देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून उपस्थित झालात. आपलं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. साहेब या स्पर्धेबद्दल काय सांगाल, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि सुनील शेठ बाबर यांच्या मार्गदर्शनाबद्दल काय सांगाल, स्वराज्य ग्रुपच्या या संपूर्ण आयोजक कमिटीबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो इथं सत्कार केल्याबद्दल. पण खूपच छान आयोजन आहे आणि उत्तरोत्तर याची प्रगती होत जावं. अजून मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी याचं नियोजन अजून छान प्रकारे करता येईल याचं बघावं. काय लागेल ते सहकार्य करण्याची आमची पूर्वीप्रमाणेच तयारी आहे. धन्यवाद. नक्कीच थँक्यू साहेब, धन्यवाद. आपलं सहकार्यातनं ही स्पर्धा उभी राहते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपलं सहकार्य नक्कीच या स्पर्धेला या पुढील काळात देखील लाभेल. आपलं देखील मनपूर्वक आभार असेल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानामध्ये सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सत्कार सन्मान समारंभ येथे नक्कीच संपन्न करतोय. सर्वांचा सत्कार आपण करणार आहोत. नजर नामोल्लेख राहिला असेल तर मी माफी मागतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानामध्ये. मॅच पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळते. सुंदर फटका चौकार. अतिशय आता संघाला 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज. पुढचं षटक घेऊन येत आहेत ते मराठा वॉरियर्सचे कॅप्टन, संघाचे सर्वेसर्वा माननीय श्री प्रवीण शेठ निकम. पाहूया आपल्या संघासाठी काय करता येते. कृपया वेळ घालवायचा नाही. प्रवीण शेठ निकम मानधन कट करण्यात येईल आपलं. सुंदर पूर्णपणे जिम्मेदारीने खेळत आहेत प्रवीण निकम. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न परत एकदा आणि पाहूया ना. यास सुंदर अति तटीचा सामना. आहा, तुषारकडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि बघूया तुषार काय करतो. तो अतिशय चांगला थ्रो. नॉट आउट करार दिलेला आहे अंपायरने. नॉट आउटचा इशारा अंपायर कडून. नको रिव्ह्यू घेऊ का स्क्रीन स्टक होते का बघा बरं. एक साईडला स्टक आहे स्क्रीन अटकत गेलं. अतिशय सुंदर चेंडू आणि हा गडी. विचार करतो पृथ्वीराज काय करायचं ते. बेल सोडवलेले आउट. गडी बाद केलेला आहे तिथून प्रवीण निकम. तुम्ही जर आज मॅच काढली तर धोलीवंतांना तुम्हाला 9 चिकन 9 मटन पुरणपोळी.
एक बॉल 8 धावाची गरज. बघूया सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आणि मराठा वॉरियर्स विन. चांगला सामना बघायला मिळाला. पुढील दोन्ही संघ या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्रवीण निकम यांना देण्यात येणार आहे. त्यांनी कृपया आपली ट्रॉफी स्वीकारायची.